मंडळी, आज बनवूया झटपट उकडीचे मोदक. तर ओमीज या कंपनीने आपल्याला कॉम्बो दिलेला आहे. तर हे आहे आंबेमोहोर तांदळाचं पीठ, ही आहे गुळ पावडर, हे आहे ओल्या नारळाचा कीस आणि वेलची पावडर. तर चला पाहूयात कसं होतं याच्या कॉम्बोने आपले मोदक. तर कढईमध्ये तूप टाकलेलं आहे 1 चमचा. त्यामध्ये जेवढा ओल्या नारळाचा कीस दिलेला आहे तो सगळा आपण टाकून घेऊयात. आणि त्याला योग्य अशीच गुळ पावडर दिली आहे चवीनुसार. जेवढं गोड हवं तेवढी बरोबर दिलेली आहे. तर त्या कॉम्बोमध्ये सगळी गुळ पावडर आपण टाकलेली आहे. आता 1-2 मिनटं परतून घेऊया आणि त्यामध्येच वेलची पावडर दिलेली आहे कॉम्बोमध्येच, तीही वेलची पावडर टाकून घेऊया. खूप सुंदर वास येतोय बघा मोदकाच्या सारणाचा. आणि कसं झालंय बघा. तर आता हे घेतलेलं आपलं ओमीजचंच 250 ग्रॅम आंबेमोहोर तांदळाचं पीठ. त्यासाठी बरोबर 1 ग्लास पाणी लागतंय. तर आपण पाणी ठेवले पातेल्यामध्ये उकळायला आणि त्यामध्ये थोडीसं 1 चिमूटभर मीठ आणि थोडीशी साखर. मी साखर का टाकते तर साखरेने थोडी शाईन येते मोदकाला म्हणून. तर आता हे सगळं आपण ओमीजचं 250 ग्रॅमचं पीठ पाण्यात टाकलेलं आहे उकळीला आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफवून पहा मळून मळून घ्यायचं आहे पीठ. तर किती सुंदर पीठ होतं आहे बघा या तांदळाच्या पिठाचं. प्युअर आंबेमोहोर तांदूळ आहे हा. आणि पीठ आपण जेवढे मळू तेवढे छान मोदक तयार होतात. बघा पीठ कसं तयार झालेलं आहे. आणि ओमीजने काय केलं आहे कॉम्बोमध्ये आपल्याला प्रत्येकालाच मोदकाच्या पाकळ्या जमतात अशातला भाग नाही. म्हणून त्यांनी साचा दिलेला आहे. तर आपण त्यांचा साचा वापरूनही मोदक कसा होतो आहे ते पाहूयात. म्हणजे आपल्या ज्या कोणी बहिणी आहेत त्यांना जर पाकळ्या जमत नसतील तर त्या ओमीजच्या या साच्याच्या मदतीने असे छान मोदक बनवू शकतात. आणि मी तुम्हाला हातावरही मोदक वळून दाखवते आहे. बघा हातावरही पाकळ्यांचा कसा मोदक सुंदर तयार होतो आहे. तर ह्या आपल्या पाकळ्या करून झालेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये थोडंसं सारण भरूयात. जेवढं मावेल एवढं सारण भरले आपण. आता आपण मोदकाला वळवून घेऊयात. तुम्ही मला कमेंटमध्ये ना नक्की सांगा की मला मोदकाच्या पाकळ्या जमल्यात की नाहीत. माझ्या ॲक्च्युली एका रत्नागिरीच्या मैत्रिणीने मला शिकवलेलं आहे. तर आपले सगळे मोदक वळून झालेले आहेत आणि आता आपण ते वाफवायला ठेवत आहोत. तर पातेल्यामध्ये पाणी घेतले, त्यावर चाळण मांडलेली आहे आणि हे सगळे मोदक ठेवले. तर बघा उकडून आपले असे छान छान मोदक करण्यासाठी ओमीज प्रोडक्ट नक्की घ्या. धन्यवाद.